श्री दास गणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय क्रमांक 1। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापुसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना, मनोनी आदरी वंदना करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करावी पद्य रचना दासगणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्यतुपती। परी तो वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे। आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगुळाही चढेगिरी। मुकासवे माझारी देई व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला, साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंदा रमेशा, पाहि माम दीनबंधो। तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। इथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाडासी। राम कृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोपतेही बनले बाली, यमुना तीरी गोकुळात। तुझी कृपा भाया जाण, नाही धनाची प्रयोजन। चरणी होता अनन्य, तू त्या ते साय करीसी। ऐसा संतांनी डांगुरा, तुझा पिटला रमावरा। मनोनी आलो तुझ्या द्वारा, आता विन्मुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती बैसोनिया, ग्रंथा कळस नेहा। हे भवभवांतका भवानी विरा, हे नीलकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री। तुझी साह्य असल्यावर काळाचाही नाही दर। लोखंडासी भांगार, परीस करून ठेवी तसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणोदास। साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या पुढीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता। तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल भाया कारणे। हे दुर्गे तुळजी भवानी, हे अपर्णे अंबे मृडाणी। ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर। ज्ञाननबी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमनसे। आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा। दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लिखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर। हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमनासो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता।
दास गणोसी अभय आता तुमचे असू द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दास गणो मी तुमचे ताणे कठोर मज विषयी होऊ नका. जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते माय लेका परी हो. लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दास गणो लेखनी गीत तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमण निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. संत हीच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पीठ आहे विबुद्ध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी न कवनास संतांनी दगा दिला. ईश्वरी तत्वाची वाटाडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी. हीन पर्वणी आली करी अवांतर देशा कारणी. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण इथन पडली आजवरी. याची हीच कारण या भूमीस संत चरण. अनादि कालापासून लागत आले आहेत ती. नारद ध्रुव कयादू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमार अजाद शत्रु धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जी पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज. जाणे धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास. गोरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशायी प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्ती सागर ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती. ते नामानर हरी सन्मती जनी कांडो संत सको. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. मनोनी त्यांची नावे येत मीन साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले. ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळील की. त्या संताच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जे मागे गायली संत चरित्री असती भली. ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विरुद्ध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला आकोट सानिध्य संत भला. तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती. तीच आजी झाली स्थिती ही चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जिथ मोठा.
ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शिगाव सरोवरी भली गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शिगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्र रूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शिगावाची पौरवासी, परम भाग्याची निश्चयेसी. म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न. जीवा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाभून, ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हित होता, गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताची धोरण नकळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इत्याद दृष्ट्यान लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करण्यासी. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तीत त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शिगाव नगरी. शके 18 भीतरी मागवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थाची जे का स्थान, त्या सज्जन गडाभून या देशी आले हो. परी याला पुरावा सबळ ऐसे नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातना गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थाने. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपी अवतार. धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरुनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफ गजकर्णात. चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच इथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगांची अवगत. ही त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरळी नये कुणा. शिगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी. पदनता ते तारावया, त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक ग्रहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यादीन, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याची घरात. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडांची. कोणत्याही उपाधीची नाव नव्हती जवळी साची. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात
जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासाग्रदृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलीने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुख उचलोनी घालीत ही करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हीच ब्रह्म निभूती अन्नम ब्रह्मोती ऐसी मुक्ती उपनिषदा ठाई असे त्याची पटवावया खूण शिते वेचती दयाघन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अग्रवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी अग्रवाला दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याती देता काकी तोही सज्जन वारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे खरी साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा बुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणितो पती हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करावा हिरी गारा एके ठाई मिसळल्या असती जगी ठाई पारखी तो निवडून घेई गारा टाकून हिऱ्याती प्रथमता पुढे झाला बंकटलाल अग्रवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणेरीती ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना सुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलीला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढवून वेगेसी आणा एक बाहेर देवीदास तैसे केले पक्वानाने भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेवलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुप्रम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसील जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नसे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतासी करी भाषण हा वेडा म्हणालो आपण तीन निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भरभलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी
वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपुले शिगाव दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. सूर्य माध्याने आला भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भरगुणात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात बहीण पैशाची गुरलेया. हा जीवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंता या लावून आपण देऊ आणून. उसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हाचा कर पाणी द्याया तयारासे. ऐसे शब्द ऐकिले समर्थाने हास्य केले. उभयंतासी पाहून बदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तीथ नाही उरला यत्किंचित. परी जगद व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न बक्षिले देहाणी मनोनी त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हा साची. तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. उपाचिया शेजारी हाळ होती निर्धारी. जिथ जनावरे सारी तीत होती पाण्याला. तीत जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा हे ते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी. ते जनावरा लागोनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यवहारिक अवघ्या कथा ध्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. तीत गडूळ निर्मळ वासित नीर हीन भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे. सुवास पुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. किनाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळेन या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गैवरुनी. अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत. वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीया अध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविका प्रत. हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दास बनो. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.